लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 महिन्यांपासून अर्थातच नोव्हेंबर आणि डिसेंबर अनेक लाडक्या बहिणींचे पैसे आले नाहीत. आता ही बातमी तुमच्यापर्यंत देखील पोहोचली असेलच की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया होणार आहे. आता ही पडताळणी प्रक्रिया नक्की कशी होणार, म्हणजेच आधी समजून घेऊया. पडताळणी होणार म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत, म्हणजे अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना पैसे मिळाले नाहीत, तर त्या महिलांना थेट अपात्र न करता त्यांच्या अर्जांची त्या ठिकाणी पडताळणी केली जाईल आणि पडताळणीमध्ये ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद होतील. म्हणजेच की हे सेम जून महिन्यागत होणार आहे. जून महिन्यामध्ये आपण पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 26,50,000 लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे थांबवले गेले होते आणि त्याच पद्धतीने आता देखील नोव्हेंबरमध्ये आणि त्यापेक्षा जास्त डिसेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे पैसे थांबवले आहेत. परंतु यामुळे महिला प्रचंड आक्रमक देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील 2 दिवसांपासून विविध ठिकाणी महिला व बाल विकास विभागाचे कार्यालय असतील किंवा इतर महामार्ग असतील, अशा ठिकाणी महिला आक्रमक पद्धतीने रास्ता रोको करत आहेत. आमचे योजनेचे पैसे बंद का झाले, या योजनेची आम्हाला अत्यंत गरज आहे आणि आम्ही सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र असून देखील आमचे पैसे थांबवले गेले आहेत, या पद्धतीने तक्रारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि या तक्रारींची या ठिकाणी महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग असेल यांच्याद्वारे नक्कीच दखल घेतली जाण्याची शक्यता असणार आहे. या संदर्भात राज्याच्या वतीने आता अहवाल देखील मागवल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच की कोणकोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांमध्ये नक्की किती महिलांना पैसे थांबवले गेले आहेत, त्या पाठीमागे कारणे काय आहेत, किती महिलांची ई-केवायसी राहिली, अशी सर्व माहिती आता राज्य सरकारकडे पाठवली जाणार आहे आणि त्यामधून सरकार नक्की किती महिला आहेत, किती महिलांची ई-केवायसी बाकी राहिली आहे, किती महिलांची ई-केवायसी चुकली आहे, किती महिला सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र असून देखील त्यांची ई-केवायसी मध्ये एखादा क्लिक चुकल्यामुळे त्यांचे योजनेचे पैसे थांबवले गेले आहेत, याबाबत सरकार त्या ठिकाणी संपूर्ण पडताळणी करेल आणि पडताळणी करून पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी संधी देखील दिली जाण्याची शक्यता आहे. कारण हा आकडा खूप मोठा असणार आहे. सरकार जो अहवाल मागवेल त्या अहवालामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 महिन्यांपासून पैसे न आलेल्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 डिसेंबर रोजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग होण्यास सुरुवात झाली. परंतु आपण पाहिलं की तेव्हा देखील 31 डिसेंबर एक दिवशी पैसे आले आणि परत लाडक्या बहिणींना पैसे आलेच नाहीत. अर्थात त्यानंतर समजले गेले की निधीची कमतरता होती. मग निधी देखील 8 डिसेंबर रोजी राज्याने जो हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या केल्या होत्या, त्या पुरवणी मागण्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांसाठी 6,000 कोटींहून अधिकचा निधी मागवला गेला होता आणि त्या निधीस देखील मान्यता मिळाली होती. आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना अशी अपेक्षा होती की आता डिसेंबर महिन्याअंतर्गत जे वितरण होईल त्या वितरणामध्ये नक्कीच आम्हाला योजनेचे पैसे मिळतील. परंतु डिसेंबर महिन्यामध्ये तर अजूनच जास्त लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत. कारण डिसेंबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या महिलांनी ई-केवायसी केली नाही त्यांचे देखील योजनेचे पैसे पूर्णपणे बंद करून टाकले. तर यामध्ये काय नक्की घडेल, तर बघा, यामध्ये विविध भागातील मी सांगितलं की महिलांची आंदोलने सुरू आहेत. विविध भागामध्ये लाडक्या बहिणी आक्रमक होत आहेत. आपण अनेक माध्यमांमध्ये देखील बातम्या पाहिल्या आहेत की ज्यामध्ये लाडक्या बहिणी आक्रमकतेने सरकारकडे मागणी करत आहेत की आमची कोणतीही चूक नाही, आमचे योजनेचे पैसे बंद करू नका, आम्हाला या योजनेची नितांत गरज आहे, आम्ही गरीब आहे, आम्ही मोलमजुरी करून आमचं आयुष्य जगतोय, आता आम्हाला तुम्ही 1500 रुपयांची सवय लागली. आता अनेक जण म्हणतील की बाबा 1500 रुपये म्हणजे काय आयुष्य असतं का, हे 1500 रुपये काय खूप आहेत का? तर लक्षात घ्या, अनेकांसाठी अनेक लाडक्या बहिणींसाठी हे 1500 रुपये मोठ्या प्रमाणावर महत्वाचे असतात. हे मी पहिल्यापासून सांगत आहे की हे महिन्याचे 1500 जरी असले तरी हे वर्षाचे 18,000 रुपये होतात. आणि आपल्याकडे एक म्हण देखील आहे की थेंबे थेंबे तळे साचे. जर 2 वर्ष 3 वर्ष हे पैसे आल्यानंतर हे पैसे 1836 3654 अशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतात. आता तुमच्या शेजारी एखाद्याला पैसे आलेत आणि तुम्हाला पैसे आले नाहीत, तुम्ही देखील सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहात तरी देखील तुम्हाला पैसे आले नाहीत, तर अनेक लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर याचा त्रास देखील होतो की आमचे योजनेचे पैसे का थांबले गेले आहेत. आणि म्हणूनच लाडक्या बहिणी विविध ठिकाणी जाऊन याची चौकशी देखील करत आहेत. कारण अचानकपणे लाडक्या बहिणींना 2 महिन्यापासून लाभ बंद झाला. सुरळीतपणे 16 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत होते आणि 17वा 18वा हप्ता अचानक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होण्यामध्ये त्या ठिकाणी थांबवला गेला किंवा त्याला प्रलंबित ठेवलं गेलं आणि म्हणूनच लाडक्या बहिणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. आता ई-केवायसी करूनही अनेकांचे पैसे बंद झाले असल्याची देखील माहिती मिळत आहे. अनेक लाडक्या बहिणी ज्या आंदोलनामध्ये आहेत त्यांच्याद्वारे स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की आम्ही
सर्व अटी निकषांमध्ये पात्र असून आम्ही आमची ई केवायसी देखील केली होती, तरी देखील आमचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद झालेले आहेत. म्हणूनच सरकारकडून आता अहवाल मागवला गेल्याची माहिती मिळत आहे. या अहवालामध्ये किती लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत, किती लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी ई केवायसी प्रलंबित आहे, किती लाडक्या बहिणींची ई केवायसी चुकली आहे, याची सर्व सरकार दखल घेऊन त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना परत संधी देखील मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी करूनही तुमचे पैसे आले नसतील तर कमेंटमध्ये नक्की तुमचे नाव सांगा. महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि याच्याच कामाच्या माहिती हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.